नमस्कार दोस्तों, मैं माधुरी आपका सभी का मेरे चैनल पर बहुत बहुत स्वागत है। और आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो अभी जाके सब्सक्राइब कर लो। आज मला काही बोलू माझा हे मला चेंज झाला त्यामुळे मी अशी बोलले। आणि आता जस्ट मी आलेले आहे जिमवरून। तर माझा पाठीमागे दिसतोय पसारा। मी आनंदीच्या फ्रॉकची खालची प्रोसेस म्हणजे फ्रिल टाईपचं पूर्ण केलेलं आहे। आणि आत्ता मला लागायचं आहे स्वयंपाकाला। पण त्यातून मला जिमवरून आल्यानंतर भूक लागते। माझं खजूर संपलं होतं। मी 250 ग्रॅमचं खजूर घेऊन आलेलं आहे, म्हणजे पावशेर। तर मला मोड आलेले धान्य खायचे, कारण त्यासाठी मी मूग, मटकी, काही आनंदीसाठी 2 बिस्किट घेऊन आलेले आहे। आणि असं करून आजच्या वर्कआउट मी आजकाल खूप म्हणजे हेवी घेते। सो मला तसं डाईट पण तसंच हेवी लागणार आहे। आणि आता जस्ट रिलॅक्स झालेले, लाईट गेलेली होती आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे। शेडला यायला पण लेट होणार आहे। शेड गेलेले आहेत खराटवाडी इकडे साईडवरती, तर त्यांना यायला वेळ लागणार आहे। त्यामुळे म्हटलं चला। आणि मला ना दररोज कुठे ना कुठे लागतं। आज इथे लागलं आणि आज इथे लागलं, असं दररोज मी काही ना काही लागून घेते। असं करून आता मी बनवणार आहे आळूची वडी आणि पातळ भाजी काय करावं हे विचार करते मी, कारण की सकाळीच केलं होतं वांग, त्यानंतर त्यामुळे मला वांग आणि मेथीची भाजी केली होती सकाळी। आणि मग आता मला काय बनवायचं हे होते। आळूची वडी बनवते, कारण पानं सुकलेत ते, आणि मग जास्त सुकल्यानंतर मग त्याची काही टेस्टच जाईल। तर चलो सुरू करायचे, कारण संध्याकाळी एक बर्थडे पण आहे। 7 वाजता बोलवलेला आहे। सो 6 वाजलेले आहेत, त्यामुळे मला आली लाईट। तर मी आधी मिरची आणि हे बारीक करून घेते। इकडे झालेले आहेत भाकरी, आनंदीसाठी वरती तळलेली, खाली तिखटाची। आणि इकडे केलेला आहे भोपळा, मस्त दूध गरम केलेलं। ओ पायामध्ये मोच आली। आणि इकडे मटकी मूग। तर काहीच मस्त अशी हवा सुटली, मी बाहेर थांबले, कारण माझं आवरले आहे काम। आणि आनंदीत ते गेलेले आहे बड्डेला, पण आणखी आले नाही आहेत। मला काही जाणं झालं नाही। आणि दुपारी पण शेजारी सोडायला जायचं होतं 3:30 वाजता, पण मला त्यावेळेस जिमला जायचं होतं, त्यामुळे मी तिकडे पण गेले नाही आणि इकडे पण गेले नाही। आजचा दिवस माझा असा रुटीन गेलेला आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।